दत्तगुरु दत्त. बापू, दत्तगुरूच्या सगळ्या तस्वीरीत 4 कुत्रे त्यांच्या पायाशी कशाला असतात? अरे ते 4 वेदांचं प्रतीक आहे. सगळी औषधं वेळेवर घेतलीत ना? आयुष्यात दुसरं काम काय उरलंय मला, फक्त औषध घेणं. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. आई ग, डबा तयार झाला का ग? नाही रे बाबा, अजून एक 10-15 मिनिटं वेळ आहे. सुधीर, बापू, तुमच्या देव्हारातल्या देवांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे माणसांसारखी. त्या संतती नियमनाचा कायदा लागू नाही वाटत. सुधीर, अरे माणसाची थट्टा करावी, देवाची थट्टा करू नये. ज्या गरीब लोकांना औषध पाण्याचे पैसे देता येत नाहीत ते गरीब लोक मूर्ती टाक आणून देतात. श्रद्धेची थट्टा करू नये. हा दत्तगुरु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राम राम राम. काय बाबा, कसं आहे तुझ्या मुलीचं? बरं बरं, चिमुटभर. ये ये. आई, मी संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर शिराचा प्रसाद बनवीन. हा, बर बर. बापू, तुम्हाला औषध घ्यायला पैसे हवे होते ना? हो हो. हे घ्या. हा. येतो आम्ही. या हा बाळ. हा, काय होतंय ग तुला? डोकं असं दुखतंय, चेचावसं वाटतंय. स्वतःच ना का सुनेचं? सुनेचं कशापायी माझच की. माझी सून फार मोठ्या गुणाची आहे. मग उत्तमच. मग चेचण्याऐवजी तिच्याकडून चेपून घ्या. अहो आजकाल काय होतं की काही सासवा सुनाना आणि काही सुना सासवाना डोकेदुखी होते. माझी मुलगी एका सासूची सूनच आहे. नालायक मेली, मेलेला काढून दे. त्यात साखर घातली म्हणजे कशाला उपटी घातली होती? खास कर मी तुला सांगते, अरे तिने मुद्दाम म्हणून माझा छळ मांडलाय. तिच्या बापाकडून तुझ्या स्कूटर साठी पैसे आण म्हणून सांगितले ना, म्हणून ती माझा असा छळ करते. काय गे, कसला माज आलाय तुला? अरे हुंडा म्हणून एक तंबडा सुद्धा घेतला नाही मी हिच्या बापाकडून. आणि आता तुझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि स्कूटर साठी पैसे मागितले तर हुंडा का होता? अरे हुंडा विरोधी समितीची मी अध्यक्षा आणि ही मला सांगते तुम्ही हा हुंडाच घेताय म्हणून. आईला बसायचं नाहीये स्कूटरवर. मला हिंडावं लागतं गावभर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. तुझ्या नवऱ्यासाठीच मागते ती स्कूटर? स्कूटरला पैसे देण्यासारखी माझ्या बापूंची परिस्थिती नाही हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं. हे इथं बसून तू ठरवणारे कोण? हे सगळं तुझ्या बापाला सांगितलंय? मी सांगणार नाही. त्यांची मिळकत काय याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यात आणि आईचा आजार पण अनेक वर्ष चाललंय. त्यामुळे बापूंच्या डोक्यावर आधीच कर्ज झालंय. त्यांच्या कर्जात आणि काळजीत मला अजिबात भर घालायची नाहीये. बघ 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 कशी सभ्य बोलण्यासारखी बोलते. काय बडबड लावली आहेस? जा आईला पुन्हा चहा करून दे जा. काम चुकार मिली. अरे बरं, हिच्या भावाला गॅरेज मध्ये चांगली नोकरी आहे. मी सांगतो आई, हिच्या बापानं पैसा दडवून ठेवलाय. वर नाव आणतो गरिबीचं. त्यातून हिचा बाप पडला एक फत्रूड वैद्य. त्यामुळे मला औषधाच्या ऑर्डर्स मिळत नाहीत त्याच्याकडनं. कुठं निघालीस? थांब इथंच. हा कप न्यायला काय तुझी म्हातारी येणार आहे होय? हे बघा, मला काय बोलायचंय ते बोला. दरवेळी माझ्या आई बापांचा उद्धार करायची गरज नाही, समजलं? धम कोणाला देते? असं नाही. कोण आलं? तुझी प्रॅक्टिस काय अजून जीव धरत नाही? चहा घ्या बा. अरे आम्ही एवढ्या लटपटी खटपटी केल्या, तुझे मार्क्स वाढवून दिले, तुझी डॉक्टरकीची परीक्षा पास करून दिली, तरी सुद्धा तुझा जम बसत नाही. तो भागोजी आहे तोपर्यंत जम बसणं कठीण आहे. गावातला जुना वैद्य आहे तो. सगळे पेशंट जातात त्याच्याकडे. अहो पैशासाठी आग्रह धरत नाही तो.
आम्ही निवडणुकीच्या वेळी सभातून लोकांना सांगतो अमक्या अमक्याला मते द्या, तसंच सभातून लोकांना सांगायचं का डॉक्टर किरणकडे जा म्हणून? त्याचा दवाखाना हल्ल्याशिवाय माझे दिवस पालटायचे नाहीत. तो वाडा कोणाचा? हो, तुम्हीच नाही का मदत केलीत? भीमरावांनी वाड्यासकट जागा विकत घेतली बिल्डिंग बांधण्यासाठी. अरे हो, विसरलोच की. मग काम सोपं आहे. हा तू फोन लाव भीमरावाला, मी बोलतो त्यांच्याशी. बर. राम राम मालक. हॅलो. हाय डार्लिंग तनू. शरम नाही वाटत? शरम? अगं तुला मिठी मारायला सुद्धा शरम वाटणार नाही. तुला वाटेल मी किरण बोलतोय. नॉनसेन्स. जीप साईल सोडू नका. अगं तुझ्याशी बोलताना जिभेवर ताबा राहत नाही. शट अप. कोण पाहिजे तुम्हाला? खरं म्हणजे काम तुझ्या बाबांशी आहे, पण तूच बोलत राहिलीस तर काय मजा येईल. तुमची फालतू बडबड ऐकायला वेळ नाहीये मला. रामू. अगं 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 पण काय रे, आहेत का भीमराव? हो आहेत ना, येतात फोनवर. साहेब फोन. हॅलो. नमस्कार. फोन अशासाठी केला, आमच्या किरणच्या दवाखान्यासाठी एखादी चांगली जागा आहे का तुमच्या पाहण्यात? साहेब आता तुम्ही म्हणाल तिथे जागा मिळवून देतो ना. आता तुमच्यासाठी आम्ही काय करणार नाही. त्याची खात्री आहे हो, पण दवाखाना चांगला चालायचा म्हणजे जागा मध्यवर्ती ठिकाणी हवी ना. हा म्हणजे जिथे वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी. करेक्ट. हा म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर तो भागोजीराव वैद्यांचा दवाखाना आहे ना, तशी जागा हवी. अहो मग तिथेच देतो. आता नवीन जागा बांधणारच आहे. खाली जागा दवाखान्यासाठी आणि वर राहण्याची सोय. एकदम पसंत भीमराव. हा हे काम झालं ना की तुमच्या मुलीबद्दल तुम्ही केलेल्या सूचनेचा आम्ही जरूर विचार करू. नाही म्हणजे नवीन साहेब आता तुम्ही एवढं आमच्यासाठी करणार म्हटल्यानंतर आम्ही आमच्या जावासाठी एवढं करणार. हा थँक्यू व्हेरी मच. बसा बसा भुरके बसा. काय भुरके बसा बसा. मी काय सांगतो ते ऐकून घ्या. त्या भागुजराव वैद्याचा दवाखाना असलेला वाडा मी विकत घेतला हे तुम्हाला माहितीच आहे. तुमचं 40-50 हजाराचं कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. त्याच्या मागे सारखा पैशाचा तगादा लावा. त्याला अगदी सळो की पळ करून सोडा. सोडतो. हे काम तुमच्याकडे लागलं. सांगितलं ना उधारी बंद म्हणजे बंद. आधी रोख पैसे काढ, नाहीतर दात तोडून हातात देईन. चहा ना अगोदर देते. बाबा याच्याकडनं 8 रुपये घे आणि नाही दिले तर मला सांग. काय गोपीनाथ मामा धंदा काय म्हणतोय? 8 रुपया मागताय. मोगऱ्या पैसे देत ना बघ. त्याला धरून ठेव, बघते मी. 2 भाजी 1 चहा. गोपीनाथ मामा असं काय करताय? मामा कोणाला बोलतो? मामा गेला मासनात. आई शपथ कधी गेला? 8 रुपये. हे हॉटेल का तुझ्या बापाचं आहे अरे काय? मला माहित आहे तुझ्या बापाचा आहे, पण हा बाप मला का पकडतो कळत नाही. तू व्हय? ना? अरे बाबा तू याला कशाला पकडला? आंधळा. मी त्या गेंड्याला पकडायला सांगितलं होतं ना. मारी सगळे लोक सारखेच कपडे घालतात. ए गेंड्या पैसे रे. तो गेंडा अजून चहा पितोय तिथं. आणि हा गेंडा मला पकडतोय. काय बोलले? गेंड्या आपला बाबा गोपीनाथ मामा तो शेंड्यांचा गेंडा तिकडे चहा पितोय आणि तुम्ही मला पाणी पाजायला निघालात. अहो मी फुलाजी एवढा जाड भिंगाचा चष्मा घातला तरी दिसत नाही तुम्हाला? अरे जाड भिंगांचा चष्मा लावून जवळचे पैसे दिसतात, माणसं दिसत नाहीत. काही म्हणा गोपीनाथ मामा, तुमची मोगरा म्हणजे फियाट पद्मिनी आहे. हे काय रे? तुम्ही अशोक लेलँड आहात ना? असं बोल ना काहीतरी मग. सगळ्यांकडनं ती पैसे वसूल करे, पण तिच्याकडनं वसूल करायला कोणाला जमणार नाही. काय लहानपणापासून जास्त आहे का? नाही लहानपणी ह्याची फ्रॉक घालायची, त्याच्यानंतर ती परकर घालायला लागली, त्याच्यानंतर दिसते आता काय ते दिसते. तसं नाही विचारलं मी, म्हणजे लहानपणापासून ती अंगकाठीनं अशीच आहे का? नाही तुम्ही हे असे आणि ती निरोगी म्हणून म्हटलं. निरोगी पडून एक गोष्ट आठवली ती सांगतो. काय? एक दिवस मी माझ्या पोरीची हिस्ट्री आणि भूगोल विचारतो. काय तुला चहा प्यायचा ना? पैशात काय विचार, माझं डोकं खाऊ नका. हॉटेलमध्ये दुसरं आहे काय खायला? ए फुल्या
चहा पितूस कप भर आणि बडबडतूस किटली भर. काय पाहिजे तुला? आता काय पाहिजे? रोज इथे येऊन चहाच पितो. आता मागण्यासारखं तुझ्याकडे भरपूर आहे. काय म्हणलास? ते म्हणजे चहा, शेव, चिवडा, बिस्किट, मिरची. आपण मिरची नाही पैसे टाकणी घे की. त्याचं काय मोगरा, सगळ्याच वस्तू काय पैसे टाकून मिळत नाही. समज मी तुला आवडलो तर. ए झिपरिया, झिपऱ्या म्हण. मेकॅनिक हायस नव. आधी सवताचं नटबोल टाईट कर. अगं पण रागवतेस कशाला? ठीक आहे, तुझं उदाहरण बाजूला ठेव आणि माझं उदाहरण घे. समज तू मला आवडलीस तर. योग्य काय झालं? आणि जा तिकडे बस. अंडे को टेबल दिखा. आला मोठा शिकवायला मला. एक चहा. चहानं डोळे दिपले माझे. हे एकदम कडक चहा, म्हणजे एकदम गरम. असा चहा जगाच्या पाठीवर मिळणार नाही. जगाच्या पाठीवर म्हणजे आपल्या गावात ग या चहाची चव काही निराळीच. हा चहाचा गुण म्हणायचा की हाताचा? चहाचा गुण. आता हाताचा गुण बघायचा तुला? मला कशाला? तो मागे शेंड्यांचा गेंडा बसलाय त्याला. सकाळ सकाळ सुरू. हो गोपीनाथ मामा, मी फुलाजी. हा घ्या चहाचा रुपया. कुठे? हा घ्या. काय गोपीनाथ मामा, मोगरा लग्न कधी करते? मोगरा आमची वाघीण आहे, वाघीण. दिसायला हरेण आहे, हरेण. तिच्यासाठी बंगलेवाला नाही तर मोटरवाला शोधणार आहे मी. अरे वा, मोठी एवढी दिसते. तुला काय वाटलं तुझ्यासारख्या मजुराशी लग्न करीन तिचं? आम्ही काय बुवा फिएट अँबॅसिडर रिपेअर करणारे मॅकॅनिक. एवढी मोठी गाडी कोण रिपेअर करणार? काय बोलला? ए तुझ्याकडे एवढी तरुण मुलं येत असतात गाड्या घेऊन. त्यातला बघ नाही एखादा. मारत्या बघ, मारत्या. मारत्या? मारत्या. हा कोण मारत्या? अरे मारुतीवाला रे. मारुतीवाला. चांगला व्हॅनवालाच बघायला पाहिजे. ए बेवडा, कोण बेवडा? दत्तगुरु दत्तगुरु. अगं तीर्थ घेतेस ना? हो घेते ना. आज पुन्हा त्यांनी नोटीस पाठवली म्हणे जागा सोडण्याबद्दल. अगं तू का काळजी करतेस? मी खंबीर आहे ना. डोंगर सुद्धा खंबीर असतो, पण धरणी कंपामुळे तो सुद्धा खचतो. आधीच माझ्या आजारपणापायी कर्जाचं ओझं आपल्या डोक्यावर. त्यात वैद्यकीचं उत्पन्न असं आपल्याला कितीसं मिळतंय. सुधीरच्या पगाराचा आधार आहे म्हणून घर तरी चालतंय. त्यात ही घर सोडायची कटकट मागे लागले. अगं दत्तगुरुना सगळी काळजी आहे. हे सगळं कसं निभावून निघणार आहे दत्तांनाच माहिती. एक विचारायचं होतं. काय ते? करुणाच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे 3रा. कार्टीला कळवलं सुद्धा नाही. नाही तर दरवर्षी आदल्या दिवशी येऊन पाया पडून जाते. अगं घरात काही अडचण निघाली असेल म्हणून नसेल आली. मी एक सांगू का? सुनील हाताशी धरून 4 जिलब्या करू का? करुणाला फार आवडतात. सुधीर कामाला जातो ना, त्याच्या बरोबर पाठवून देते तिला द्यायला. करू? अगं मग त्यात विचारायचं काय? दे की पाठवून. वेडी कुठली. अवतसा अवलक्षणी साऱ्या गावभर माझे निंदा नालस्ती करतेस. निर्लज्ज, बेशरम. बोल बोल, त्या काळ्याच्या सुनेला सांगितलंस की नाही स्कूटर साठी मी तुझा छळ करते म्हणून? सोडव मला. आता फार सहन केलं मी, आता नाही सहन करायची मी. समजलीस? सासूबाई, आज माझ्या लग्नाच्या वाढदिवस आहे, हे तरी लक्षात घ्या. वाढदिवस? आमच्या दृष्टीने हा पश्चाताप दिवस आहे. अगं ह्या आधीच तर तू मेली असतीस तर मीही सुटली असते आणि भास्करही सुटला असता. असं नका हो बोलू. चुप, खबरदार. एक अक्षर जास्त बोलशील तर लक्षात ठेव. आणि माझ्या विषयी जर पुन्हा बाहेर जाऊन काही सांगशील तर तुझं चांगलं मोडून टाकेन. तू कशाला आलास इथं आता? मेल न वाजवता रस शिरलास, त्याचं काही नाही वाटत तुला? काही दार उघडच होतं म्हणून मी आतमध्ये आलो. काय काम होतं तुझं? काम तसं काही विशेष नाही. आज करुणाताईच्या लग्नाचा वाढदिवस. तिला जिलब्या खूप आवडतात म्हणून आईने तिच्यासाठी हा जिलब्यांचा डबा पाठवला. आमचं तोंड गोड करायला दिलाय वाटतं डबा. तुमचं नाही, करुणाताईचं. तिचंही तोंड गोड होणार नाहीये. तिच्या नवऱ्याला खूप फिरावं लागतं, त्यासाठी त्याला स्कूटर हवी आहे आणि ते पैसे तुम्ही देणार आहात. अहो पण एवढे पैसे एकदम आम्ही आणणार कुठून? का तुझ्या बापाची वैद्यकी बुडाली का तुझी नोकरी गेली का घरातले पैसे सगळे एकदम उडाले? अरे तुझ्या आईच्या बोडक्यावर औषधासाठी घालायला पैसे येतात तरी कुठून रे? सासूबाई, ताई
तुम्ही तर हुंडा विरोधी समितीचे अध्यक्ष आहात आणि तुम्हीच जर असं करायला लागलात तर खबरदार खबरदार, याला हुंडा म्हणालास तर. अरे आज तुझ्या बहिणीच्या लग्नाचा 3रा वाढदिवस ना. 3 वर्षांनी मागितलेले पैसे हुंड्याचे नसतात, समजा. अहो पण आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. सुधीर, काही गरज नाही पैसे द्यायची. तू काही कबूल करू नकोस. उचला तो डबा. आणि ही तुमची बहीण आणि दोघं इथून चालते व्हा. शांत हो ताई, तू शांत. हे घे. आणि चालते व्हा इथून. स्कूटर साठी जेव्हा 12,000 रुपये घेऊन याल ना, तेव्हा तिला घरात घे, समजलं. बहिणीसाठी जिलबी आणते. अरे आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून आली असेल आईच्या पाया पडायला. अगं रडायला काय झालं? अगं पण सांगितल्याशिवाय कसं कळणार? त्या नालायक सासूनं हिला कायमची माहेरी पाठवली. हिच्या नवऱ्याला आपल्याकडून स्कूटर घेण्यासाठी 12,000 रुपये हवेत, हुंडा म्हणून. 3 वर्षानंतर हुंडा मागते. वाटोळ होईल मेरीच. ढोंगी, लबाड, समाजसेविकेचा आव आणते. आणि गायत्री, तू स्वतःला कशाला त्रास करून घेतेस? तू शांत हो. दत्त गुरु, दत्त गुरु. तुम्हीच आधार आहात सर्वांचे. आता तुम्हीच मार्ग दाखवा. धीर सोडू नकोस पोरे. वादळ येतात तशी जात असतात. दिवस बदलतात तशी माणसंही बदलतात. तुझा दत्तगुरूंच्यावर विश्वास आहे ना, तेच या संकटांचं निवारण करतील. मी भीमराव. नमस्कार. काय होतंय आपल्याला? चला बसा. मी बसायला आलेलो नाहीये इथं. ज्यानं जमिनी सगट हा वाडा विकत घेतला तो मी. तुम्हाला आजपर्यंत अनेक नोटिसा पाठवल्या, निरोप दिले, पण तुम्ही कशाला दाद दिली नाही, म्हणून मी आज स्वतः आलोय. आपण येण्याची उगाच तसदी घेतली. मी हा वाडा सोडणार नाहीये. आमच्या 3 पिढ्या या वाड्यातच राहिलेल्या आहेत. शिव वडिलांचा व्यवसाय इथेच आहे. माझ्या दत्तगुरूंचा निवास इथेच आहे. आमच्या घराण्याच्या श्रद्धा भावना याच वाड्यात गुंतलेल्या आहेत. त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. हा वाडा मी मालकाकडून विकत घेतलेला आहे. एकदा सांगितलं ना की आम्ही हा वाडा सोडणार नाही म्हणून. ही मगरुरी बरी नाही. ही मगरुरी नाही, हा निर्धार आहे. मगरुरी पैशावर भी असते. सांगून ठेवतो याचे परिणाम चांगले होणार नाही. धमक्या देताय? काय कराल तुम्ही? आमचं खून कराल? सुधीर, तुम्ही थांबा बापू. दरवेळी यांच्या नोटिसा घेऊन येणारे कारकून दमदाटी शिवाय बोलत नाही, सरळ बोललेल्याला कळत नाही. पण दादा काय वाटेल ते करा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आम्ही हा वाडा सोडणार नाही. आणि तुम्हाला हा वाडा पाडायचाच असेल तर आम्हाला सर्वांना गाडूनच पाडावं लागेल, कळलं? याद राखा, आधी सांगितलं नव्हतं असं मागावून म्हणू नका. चल बिल राइट ले दे. राइट लगे, राइट लगे, राइट लगे, राइट लगे. आली वाटतं गाडी. मेकॅनिक, गाड्या बऱ्याच बंद पडतात बाबा. काय झालं? काय कसला तरी वास येतोय. वास? चांगला वास येतोय. कुठलं सेट लावले तो? हो, गाडी बंद पडली. गाडी बंद पडली. हा, पत्रा सडला असणार. आपलं ते तुम्ही असं करा, तुमची डिकी उघडा, आपलं ते बोनेट उघडा. आईला गाडी चालवणारी केवढी, गाडी केवढी, अम्बॅसेडर मध्ये दिसत पण नसतील. उघडा 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 उघडा. आईच्या वास, आईच्या वास.
जुनं मॉडेल आहे का आजोबांचं असणार पडतंय सारखं. अहो स्टार्ट मारा स्टार्ट मारा जोरात. नक्कीच आजोबांच्या वेळेची गाडी दिसते. आयला बोंबला हे आपल्या हाताबाहेरची केस दिसते. हे का आपल्याला जमायचं नाही. ओ सिनियर मेकॅनिक इकडे या इकडे या. बोंबला जरा इकडे. येत आहेत ते आपल्या जुन्या मॉडेलचं काम आपण करत नाही ना. हे बघ बघ काय झालं बोंबल कळतच नाही यायला काय झालं ते बघ जरा. बघ 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 बघ. हा हा ओ बाई जरा स्टार्ट करा स्टार्ट करा. काय जरा जोरात 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 स्टार्ट करा जोरात. फुल्या गाडी गॅरेज मध्ये घ्यायला लागेल. गॅरेजला घ्यायला लागणार. सुधीर तू आणि इथे व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. खरंच किती वर्षांनी भेटतोयस कॉलेज नंतर आता. अर्थात मी इथे 2 वर्ष नव्हतेच म्हणा. कसा आहेस तू? आई बापू सुनील करुणा कसे आहेत सगळेजण? अगं पण हे बघ आता तू मला बिलकुल अडवू नकोस. खरंच मी इतकी निराश झाले होते. मला वाटलं तू पुन्हा मला कधी भेटणारच नाहीस. किती आनंदाचा दिवस आहे नाही आज. गाडी बंद पडली एका अर्धी चांगलंच झालं नाही. सुधीर गाडी जुनी असली तरी ओळखीची दिसते. फुले तू आज जा. नाही मी आज जातो. मला काय करायचं इथे राहून. पण ही गाडी तुला दुरुस्त करायची लक्षात ठेवा. मी आज जातो. मला बऱ्याच गाड्या रिपेअर करायच्या आहेत. आंबेडकरला भेटलं प्लेट. हे सांग ना तू मला न सांगता कॉलेज सोडून का निघून गेलास? खरं सांगू जीव तुझ्यात गुंतला होता. तू धनिकाची मुलगी मी तुझ्या पासंगाने पुरणार नाही. मग पटलं की उगाच खोट्या अशा उराशी बाळगून शेवटी दुःखी होण्यापेक्षा गुपचूप तुझ्या आयुष्यातून निघून जावं. पण मी किती यातना भोगल्या ते तुला नाही कळायचं. आता तू शिक्षण सोडूनच दिलंस. कॉलेज तसं सुटलंच. मेकॅनिकचा कोर्स केला. नोकरी करणं भागच होतं कारण खर्ची परिस्थिती. हे बघ यापुढे मला तू काही एक सांगू नकोस. तू कुठेतरी भेट मला. मला तुझ्याशी निवांतपणे बोलायचंय. तुझ्याकडून खूप खूप ऐकायचंय. त्या कॉलेजच्या विश्वात पुन्हा एकदा रममाण व्हायचंय. तनु तुझा विसर अशक्य होता. सुधीर काय पॉवर गॅरेज. तू कुठेतरी भेट मला. मला तुझ्याशी निवांतपणे बोलायचंय. तुझ्याकडून खूप खूप ऐकायचंय. त्या कॉलेजच्या विश्वात पुन्हा एकदा रममाण व्हायचंय. सुधीर भाऊ फिरते काय? आलो जी. इकडे जी लवकर या इकडे. त्या हनुमंतराव पवाराच्या गॅरेज मध्ये एक मेकॅनिक आहे सुधीर. सुधीर त्याचं नाव. 2 दिवसात त्याची नोकरी जायला पाहिजे. चल 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 टकल्या गॅरेज बंद आहे. चल चल. मालक कोण आहे? माझ्या चेहऱ्यावर वाटतं का मी मालक आहे म्हणून. मालक मागे बघतो. आईच्या पण त्याची आईची ढकल. मालक मी आहे. काय पाहिजे? काय तुझ्याकडं सुधीर नावाचा मेकॅनिक आहे. त्याला कामावरून काढून टाकायचा आत्ताच्या आत्ता. पण का तुम्ही मला सांगणारे कोण? कोण? कोण हाय हे विचारायचं नाही. आत्ता कळलं? काच फोडली 500 रुपये काढा. मला धक्का मारला 200 रुपये. 1 2
साडेमाडे 3. पाण्यासकट मडकं फोडलं 8 रुपये काढ. झुंबर झुंबर फोड झुंबर झुंबर फोड. माझं झुंबर फुटलं. बघ तुझ्या बापाचं गॅरेज आहे रे. त्या सुधीरला कामावरून काढून टाकला नाही तर या गॅरेजला आग लागेल एवढं लक्षात ठेव. मी सांगितलेलं नीट लक्षात ठेवा. यात बदल होता कामा नये. ते ठीक आहे, मी स्वतः त्यात लक्ष घालीन, पण तुमची बदली होणार नाही. हा सुभानरावाचा शब्द आहे. येस साहेब काय? नमस्कार, मी सुधीर वैद्य. हा. काल मला एका पैलवानानं मारलं. का उगीच? अहो नाही, आमच्या गॅरेजमध्ये कारण नसताना त्याने सामानाची मोडतोड सुरू केली. मी त्याला अडवायला गेलो तर इन्स्पेक्टर साहेब, ही निवळ गुंडगिरी आहे. आमच्या मतदारसंघात हे खपून घेतलं जाणार नाही. हा अन्याय. तेच तर म्हणतोय मी. हे पहा, यांची तक्रार नोंदवून घ्या आणि गुन्हेगाराला ताबडतोब अटक करा. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागता कामा नये. पण तुम्हाला त्यांची नावं तरी माहिती आहेत का? नाही, पैलवानाचं नाव माहित नाही, पण ते दोघं होते. त्यातल्या एकाने दुसऱ्याला महिपत अशी हाक मारली होती. ठीक आहे, तुम्ही तक्रार अर्ज लिहून द्या. हा काय? हा लिहूनच आणलाय. सुधीर बेटा, तू आता घरी जा. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालतो. अरे, जनसेवा म्हटल्यावर हे आम्हाला करायलाच पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तुम्हाला तकलीफ नको. बरेच दिवसात भेटला नाहीस आणि मारामारीचंही कळलं. माझी नोकरी आचार्य गेल्यापासून मी भांबावून गेले ग. इतकी परकी वाटते का मी तुला? परकी वाटण्याचा प्रश्न नाहीये, पण दुसरं काही सुचतच नाही ग. ए, मी माझ्या बाबांना सांगू का? त्यांच्या खूप ओळखी आहेत. नको, तेवढं मात्र करू नकोस प्लीज. तनू, तुझं आणि माझं जग निराळ आहे. ते तसंच राहावं असं तुला नाही वाटत? ए, जखम फार दुखते का रे? दुखते तर सॉरी. तिथं नाही, इथं. चल, चावट कुठला. ए, या जखमेवर एकच औषध आहे, ते म्हणजे लग्न. तुम्ही औषधासाठी आला होता ना? दवाखाना तिकडे. माझ्या खांद्यावर बॅट बघून तुम्हाला वाटलं असेल की मी सुनील गावस्कर आहे. तसं मी सुनीलच, फक्त गावस्कर व्हायचं तेवढं बाकी आहे. तुम्ही कोणाला भेटायला आला होता? अरे, मी तुझ्या सुधीर दादाकडे आले होते. कॉलेजमध्ये तो आणि मी एकाच वर्गात होतो. हे घे, तुला खाऊसाठी पैसे. हा दादा, तुझी मैत्रीण कोण होती रे? मी नावच विचारायचं विसरलो. फार छान आहे, मला खूप आवडली. असा? हो ना. मी नाही म्हणत होतो तरी पण त्यांनी मला पैसे दिले खाऊसाठी. दादा, नोट खोटे आहेत. खूप खूप खरे आहेत. एवढा खरात आहे वाटतं. ए मोगरे, काय बाबा? बघ दरवाज्यात कोण आलाय ते. बेटा 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 बेटा. ए म्हाताऱ्या, कोण रे तू? हिम्मत तुम्हाला दवा दारू वाला, हिमालय से आया हूँ, कन्याकुमारी तक जाना चाहता हूँ. मग इथं कशाला आलास? उसका क्या हुआ बेटा? रस्त्यावरून चालत चालत होतो, वाटे में ये हिमालय दिखाई दिया बेटा. ए, कोण कोण?
आणि तुझं हे हिंदी मराठी सारखं कसं? उसका क्या है बेटा? बेटा हमें तो हिंदुस्तान, इंग्लैंड, यूरोप, अमेरिका जाना पड़ता है. क्यों? दारू बेचने के लिए. बाहेर. ऐकून घे. अब सुन के लिए बेटा, सुन के लिए. दवा दारू बेचने के लिए जाना पड़ता है. हाँ. इसीलिए उनकी जबान हमें समझना चाहिए. इसलिए महाराष्ट्र में मराठी हिंदी, हाँ. कर्नाटक में कन्नड़ हिंदी, यूपी में हिंदी, इंग्लैंड में इंग्रजी हिंदी, पंजाब में घबर गया मेरे दाढ़ी को घबर काय गया. र बनवा बनवी तर नाही ना? कहाँ है बेटा तू? कहाँ है? हाँ, इधर. नाही वैदू बनून चोऱ्याही करतात लोक हल्ली म्हणलं. क्या बात करी हो बेटा तू? मेरी उम्र तो 90 साल है. अगं वेडे, हा तुला माझ्यासारखा आहे. 90 साल. म्हणजे आजासारखा. आजा आजा बेटा, आजा 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 आजा. आजा बोल खाजा. ही तुमची तब्येत चांगली दिसते अजून. उसका क्या है पोता? पोता. पोता नहीं, बेटा बेटा बेटा. हाँ. उसका क्या है बेटा? बेटा हर रोज सुबह शाम शिलाजीत जो खाता हूँ. ए तुझं शिलाजीत फिलाजीत नको आम्हाला. ऐसी कैसी बात कर रही है तू? तुम्हारे लिए नहीं लाया हूँ, तुम्हारे बुड्ढे बाप के लिए लाया हूँ शिलाजीत. आता हूँ. अबे ओ बुड्ढे बुड्ढे, अबे ओ बुड्ढे बुड्ढे बुड्ढा ओ, 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 ओ. अरे तुम्हारे लिए लाया हूँ शिलाजीत. मला कशाला पोरीचं लग्न झालं की मी सुटलो. बुढ़े, मेरे मन की बात बोली बुढ़े. तेरी लड़की तो एकदम फटाकड़ी है, फटाकड़ी. मेरे को तो एकदम पसंद आई. पोती, पोती. इसीलिए उसके लिए श्रीमंत घराना शोधने का है. काय को शोधता है रे? काय को? मेरे पास भूत है. बोल तेरे को क्या मांगता है? टाटा मांगता है कि बाटा मांगता है? बिरला मांगता है कि कुर्ला मांगता है? जोगेश्वरी मांगता है जो बाबा? अंबाजी मांगता है कि लंबाजी मांगता है? बोल, खाली बोल. तुमची ओळख आहे सगळीकडे. ओळख क्या बोलता है? पहचान है, पहचान. पहचान. तुम्ही इकडे काय? वर या बसा वर बस. तुमको एक बात बोलता है बेटा. ओ टाटा इलेक्ट्रिक हाउस है ना, उनके पास मेरी जाती है. दारू? दारू नहीं, दवा दारू. दवा. बिरला मातोश्री है ना, उनके पास भी मेरी जाती है. दारू? दूसरा कुछ दिखता ही नहीं. बहुत पीता है इसलिए नंबर बढ़ गया. होएगा? दवा दारू, दवा दारू. वो बाटा है ना, टाटा करने को दरवाजे के पास आता है ऐसा टाटा. बेटा इधर आ, इधर आ. आजा आजा ए आजा. म्हाताऱ्या. माताऱ्या तेरी को बुला रही है. नाही. अगं बस बैठ बैठ बेटा बैठ. मैं तेरी को दत्तक लेता हूँ. बैठ, मांडी पे बैठ. माझ्यासारखे. बेटा तू तो परी है, परी. मेरे दिल के कड़े से निकली हुई पूरी है, पूरी. इस अमरीश पुरी की माया पूरी है. मेरे दिल की छोरी है. ए म्हाताऱ्या तुझी खोपडी उपडी फिरली का काय? क्या है बेटा? जवान छोकरी सामने बैठी हो तो जवान भी जवान हो जाती है बेटा. ठहर, मैं तेरी को एक चीज दिखाता हूँ. ये देख, तेरे लिए मैंने मद्रास से मणि लाया है. मणि. कसले म्हणी? ओ क्या है बुड्ढे, ये मणि जो कोई पहनता है उसकी शादी जल्दी हो जाती है. मर्द को पहनाओ औरत मिलता है, औरत को पहनो मर्द मिलता है. असं? मग आमच्या मोगऱ्यासाठी एक द्या ना. किती पैसे ते सांगा. अरे तू तेरे जिंदगानी में मोहब्बत के सामने पैसा क्या चीज है? मेरे मोहब्बत को ये मणि मैं फुकट पहनाऊंगा. ए मोहब्बत वाल्या. मेरे नहीं, तुम्हारे बाप के मोहब्बत की बात कर रहा था. बेटा तुम्हारी लड़की बहुत तकदीर वाली है. जब से ये मणि पहनेगी ना तो समझ जाओ टाटा बिरला मैं नाम का बड़ा आदमी दौड़ के आएगा. हाँ बुढ़े, ये मणि मैं तेरे लड़की को पहना रहा हूँ. समझ जाओ मंगलसूत्र ही पहना रहा हूँ. बेटी झुक जा, बेटी झुक जा. अजून नवऱ्याचा पत्त्या नाही आणि मंगलसूत्र बांधतोय मी याला. अभी तुम्हारी शादी जल्दी हो जाएगी बेटा. अरे म्हाताऱ्या. बोल बेटा. बेटी तू तो बुढ़ी हो गई. मैं तरुण हो गया. तुम्हारी शादी हो जाएगी, शादी हो जाएगी. बाबा हा तुमचा हिम्मत बहादर तळून गेला. गाडी विसरून गेलेली दिसतो. काय पाहिजे तुला? नाही काय नको, एक ग्लासवर पाणी तेवढं दे. आला फुल्या. ए फुल्या, आधी कालचे चहाचे पैसे तो बाबा बोलू नको. मोगरा ऐकेल मोगरा. हा काय चाललंय तुझं दिवसा डोळ्याशी? सुधीर, अरे दोस्ता
कधी आलास? हा माझी मस्तपैकी चहा पिऊया. ए मोगरा 2 चहा घेऊन ये. काय म्हणतो? कालचे पैसे दिले का आधी? केव्हाच दिले, विचार तुझ्या बापाला. ए बेवड्या, पैसे दिले की नाही? आंधळा तो आली जळू. जळू? मी तुझ्यावर कशाला जळू? तू असं कोण मोठं तालेवर लागून गेलास? आणि हे घे तुझा मद्रासून आणलेला जादूचा मणी. नाही ना, अरे 4-5 गॅरेज मी जाऊन आलो. नोकरी तर मिळायलाच पाहिजे. आणि मी सुद्धा 2-3 सांगितलंय, नक्कीच कुठेतरी मिळेल. तू निराश होऊ नकोस रे. निराशेचा प्रश्न नाही, शिवाय सुनीचं शिक्षण आहे. तेच तर म्हणतोय मी. हे बघ, तू हे पैसे घे. हे सगळं. अरे पण तुला का भुर्दंड? आणि मी पैसे फेडणार त्याची कसे? तुला काय काळजी? हे बघ, तू हे पैसे घेतले नाहीत ना तर मला वाईट वाटेल. घे बघ आधी. अरे पण आवाज करू नकोस, खिशात ठेव. ठेव 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 खिशात. टाळ्या वाजवायला काय झालं? इथं काही तमाशा चाललाय? तू केलेली दोस्तीची कदर आवडली मला. मी नाही ना आवडलो. तुझ्यात आवडण्यासारखं काय? ना गाडी ना बंगला. मोठी आली गाडीवाली. चल फुल्या, अजून मला बऱ्याच ठिकाणी कामाच्या शोधात जायचे. हातगाडीवाला मिळेल तर कळेल तिला बरोबर. 2 इसम काय नाही, फक्त पाणी प्याले. शाळा बुडून इथे काय करतोयस? शाळेची वेळ काय तुझी? असल्या उन्हाळ्यात काय करून काय भीक मागायची? नाही शाळेत चल. दादा 3 महिन्याची फी नाही भरली ना, म्हणून मला शाळेतून काढून टाकलं. खरं सांगतोयस तू? खरंच सांगतोय. पाहिजे तर तू शाळेत जाऊन विचार. पण हे मी घरात सांगितलं तर बापूंना वाईट वाटेलच. पण आईला किती दुःख होईल. हो ना, आजारी आईला दुःख दिल्यानं पाप नाही का लागलं मला, म्हणून सांगितलं नाही. अरे मग मला आधी नाही का सांगायचंस? एकंदरीत किरणची डॉक्टर के चालावीशी तुमची इच्छा दिसत नाही. पात अरे झाडाला खत पाणी घातलं का? असं कसं म्हणता साहेब? अजून वाडा तुमच्या ताब्यात आला नाही. तो येणार, तुम्ही तो पाडणार, मग बांधणार. अरे किडे काढ बाबा मैपत. मी प्रयत्न करतोय साहेब, पण तो भागूजी वैद्य कशालाच दाद देत नाहीये. एक लक्षात घ्या भीमराव, साध्या पाली भिंतीवर नुसती काठी आपटली तरी पळून जातात. पण बिळात बसलेला साप काठी ढोसूनही बाहेर येत नाही. त्याला मिरचीचीच धुरी द्यावी लागते. ते खरंय साहेब, पण अशी धुरी मिळायला पाहिजे ना. साधी गोष्ट आहे. पोटावर मारलं की डोळे उघडतात. त्या वैद्याचा दवाखाना निकामी झाला तर? मायपात, अरे झाडाला कीड लागली असेल तर मुळापासून उपटून टाक. तुझं कधी मला होणार नाही. बरोबर
उगे बाळ, तुला तुला कसं समजावून सांगू? करुणा बेटी, तू याला आत घेऊन जा. चल, रडू नकोस. शहाणा आहेस ना तू. दत्तगुरु. बापू, असं कसं झालं बापू? देवाची इच्छा, दुसरं काय. जा, सुधीरला धीर दे. सुधीर, भागोजीराव, फार फार वाईट झालो. ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. शांत व्हा सुभानराव, शांत व्हा. तुम्ही पोलिसात तक्रार नोंदवलीत ना? नाही. हा? नाही, हे तुम्ही बरं केलं नाही भागोजीराव. अहो, पोलिसात तक्रार न नोंदवणं म्हणजे गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासारखं आहे. माग सुधीरच्या बाबतीत तक्रार नोंदवली होती, त्याचं काय झालं? हा? त्याचं काही झालं नाही. हे पोलीसवाले सगळे हरामखोर असतात हो. म्हणूनच मला तक्रार नोंदवायची नाहीये. जी काही तक्रार नोंदवायची होती ना, ती मी माझ्या दत्तगुरूंच्याकडे केली. ठीक आहे, तुमच्या श्रद्धेप्रमाणे होऊ द्या. तुमच्या दत्तगुरूंप्रमाणे आम्ही तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहोत. मग एक मदत करा. ज्यानं कुणी हे केलं असेल ना, त्याला माझा निरोप सांगा की प्राण गेला तरी मी ही जागा सोडणार नाहीये. ए कामाला चल, तर बोंब मारतो तिकडे. चल, पान खात बसले. चला लवकर. अरे माझ्या मोगराला चांगला बंगलेवाला मोटरवाला मिळू दे रे भाऊ. पूजा करायची आणि प्यायची. पूजा खायला काय माणसं हा? आली तिच्या. ए मुला, मला जवळच दिसत. कोण आहे? मी फुलबाजा. वाटलंच मला. ड्रॉवर उघडतो म्हणजे फुलबाजाच असणार. हा, काय बोल? ती मोगरा कुठे दिसत नाहीये. अरे बाजारात गेले ती. तुला काय चहा आहे का? चहा नको. मग? मी काय म्हणत होतो, तुम्ही मला मोगऱ्याला मुलगा बघायला हा. सांगितल्यापासून माझी अगदी झोपच उडाली बघा. होय ना? हा. ए हा. लक्षात ठेवा, काय मोगरासाठी बंगलेवाला किंवा गाडीवाला पोरगा पाहिजे. मी काय म्हणतो गोपीनाथ हा. मामा, की एवढ्या मोठ्या बंगल्यात हा. मोगऱ्याला जरा त्रास होईल का? म्हणजे काय, एवढा मोठा बंगला साफ करायचा हा. म्हणजे मोगऱ्याची कंबरच मोडून जाईल. गाढवेस रे, काय? गाढवेस. अरे एवढा मोठा ज्याचा बंगला असतो त्याच्याकडे नोकर चाकर नसतात का? सगळं माहितीये. मी काय म्हणतो गोपीनाथ मामा, तुमची एवढी हुशार चांगली मुलगी, हा. कष्ट करणारी मुलगी, खरे खरे. तिला नवरा सुद्धा कसा अगदी कष्ट करणाराच पाहिजे. कष्ट करणार म्हणजे? म्हणजे एखाद्या कारखान्यातला हा, हा. किंवा एखाद्या गॅरेज मधला मेकॅनिक. अच्छा अच्छा, म्हणजे तू यार का फालतू मेकॅनिक मुळीच जमणार नाही. जा. आपल्या या देशामध्ये काय झालं? हा? कष्टकऱ्यांचं राज्य येणार आहे होय काय? असं गेली 40 वर्ष मंत्री बोंबलत आहेत. हा, हा. आणि ते नक्कीच कधीतरी येणार. हा. आणि माझ्यासारखा फालतू मेकॅनिक हा. मंत्री होणार. माझ्या बंगल्यासमोर 10-12 गाड्या उभ्या राहणार. पुसायला ठेवणार नाही तुला टकल्या. फुल्या, तुला पोरगा बघायचं जमत नसेल ना, तर माझं मी बघेन. कोण आहे? वैद्यबू आहेत का? आहेत ना. काय होते तुम्हाला? नाही, लई पोटात दुखत्या. रातभर झोप नाही लागलं मला. तुम्ही बसा भागवत, मी बोलावते त्यांना. आई ग, आई आई मेलो मेलो आई. दत्तगुरु, दत्तगुरु. आई आई ग, आई मेलो मेलो. हम्म. आई ग. काय होतंय काय तुम्हाला? हा? रातभर डोळा लागला नाही हो. सारखं उलटी होऊन पोट दुखतोय हो. चला चला तपासून बघूया. चला चला. चला. हो. आई आई बसा. ग, आई आई ग. जीभ दाखवा बघू तुमची. हा, काल जास्त जेवण झालं होतं वाटतं. यातल्या 4 पुड्या घ्यायच्या. बर. हं, सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. बर. जावा. नमस्कार. नमस्कार. या भाऊ.
मालक हं, काम बिनबोबाट पार पडलंय हं, आणि 4 लोक मेले आहेत हं, आणि लोक पार चिडलेले आहेत मालक. हं, आणि 2 लोकांनी बाकी पोलिसात वैद्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. हं. आणि पुढे सांगायचं म्हणजे हे बघ इन्स्पेक्टरला वर्दी दिलीस ना, गुरु दत्त अरे पण काय आहे मला सांगा. अरे अरे हो अरे पण काय झालं चिरायला काय झालं. अरे पण हा प्रकार काय आहे. अरे अरे पण एकदम माझे माझ अरे मला सांगा तरी काय आहे ते प्रकार. अरे हो अरे अरे पण माझं काय चुकलंय मी काय केलंय हे तरी मला सांगा एकदा. अरे थांबा. अहो, तुम्ही ऐकून घ्या माझं. थांबा. अहो, एकाने बोला. थांबा थांबा. हे बघा एका वेळेला एकाने बोलत तर मला कळू शकेल पण तुम्ही ऐकून तर घ्या माझं. आरडा थांबवला तर आपण ऐका तर चला चला बाजूला व्हा, बाजूला व्हा, शांत व्हा, बाजूला व्हा. चला शांत व्हा. अति शांत व्हा भाऊ. शांत व्हा, शांत व्हा. माय बाप हो, कायदा हातात घेऊ नका. कायद्याला आपलं काम करू द्या. मी आपल्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो, आज पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टरच्या किंवा वैद्याच्या हातून हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब आपण आपलं काम करा. मंडळी आपण आता मिस्टर भागवजीराव, तुमच्या औषधामुळे अनेक पेशंट मृत्युमुखी पडल्याची तक्रार आमच्याकडे नोंद झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. हवालदार बेड्या ठोका यांना. अहो पण इन्स्पेक्टर साहेब खरोखर काय घडलं तर तपास बाळ बाळ शांत हो, सगळं काही ठीक होईल. अरे बापूसाहेबांची पुण्याई खूप मोठी आहे. दत्तगुरूंच्या कृपेमुळे त्यांच्यावरचं हेही संकट टळेल बरं. इन्स्पेक्टर साहेब आता तुमचा कुठलाही गुन्हा त्याला लागू पडत नाही. अहो त्याने आयुष्यभर गुन्हाच केला नव्हता हे त्याच्या दत्तगुरूंना माहित होतं आणि म्हणूनच त्याने बापूंना मुक्त केलंय तुमच्या बंधनातून कायमचं. बापू बापू आता वाडा पाडायला मुक्त झालो. तुम्ही मुक्त झालात पण माझे कर्ज तसंच राहिलं. पोराच्या मागत तगादा लावा म्हणजे लवकर वाडा सोडेल. आता आपणही जोर लावायला मोकळे झालो. नाही म्हटलं तरी इतके दिवस वैद्य बुवांची चिंता होती. लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले असते. आता ती काळजी नाही. हे सगळं ठीक आहे हो, पण नवीन बिल्डिंग केव्हा होणार हे आधी सांगा. 1 वर्षाच्या आत नव्या बिल्डिंग वर तुमच्या दवाखान्याची पाठी लागली समजा. दवाखान्याचं उद्घाटन बाकी झाक व्हायला पाहिजे बरं का मालक. उद्घाटनाला कोण पाहिजे? मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधानमंत्री. बघा कशी धमाल उडून देतो ती. तनु बेटी तू काय आणलंयस? बघू बघू काय आणलंयस बघू तरी. लाडू. अरे वा लाडू. ग्रेट. कम ऑन लेट अस सेलिब्रेट मंडळी. घ्या डॉक्टर साहेब लाडू घ्या. वा 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 घ्या साहेब तोंड गोड करा. घ्या बुरके. बेटी तू आलीस आणि लाडू पण आले म्हणजे डबल गोडवा आला. भिमराव तुमची पोरगी धोरणी बघा. नेमके लाडू आणले तिनं आजच्या आनंदा प्रित्यर्थ. अगं बेटी तनू पण लाडू कशासाठी आणलेस? वैद्य बुवांचं आज 13वं होतं त्याचे हे लाडू. बापू तुम्ही कुठे आहात?
दत्तगुरु तुम्ही फार वाईट आहात. बापू नका नेना माझ्यापासून दूर. आता ते कधी कधी मला शाना मुला म्हणणार नाही. बापू दत्तगुरु बापू तुमच्याकडे आले असतील तर त्यांना सांगा की मला त्यांची खूप आठवण येते आणि त्यांच्या डोक्यावर जखम झाली आहे. तिथे औषध लावायला सांगा. हा त्यांना नीट सांभाळ. पण आम्हाला कोण सांभाळणार? बापू बापू समय कोणी लावली? मी लावली सुनील. तू कुत्रा असून बोलतोस? नुसतं बोलतच नाही, पुष्कळ काही करतो सुद्धा. खरं ग्रेटच आहेस तू रे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुझ्याशी बोलतो हे कोणालाही सांगायचं नाही. नाही सांगणार. शपथ. हो, बापूंची आणि दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगतो की मी कोणालाही सांगणार नाही की तू बोलतो. शाबास. आता झालं तुझं समाधान? आता आपण मित्र. ए पण मी तुला कोणत्या नावाने हाक मारू? राजा. राजा? ग्लॅड टू मीट यू राजा. काय केलं त्यानं? कर्ज न फेडताच वर निघून गेला. तुम्ही घरात चला, मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. मला आताच नोकरी लागली आहे आणि असल्या गोष्टी मला रस्त्यात बोलू नाही आवडत. अरे पण मला आवडतं ना. पण तुम्ही घरात तर चला ना. अरे चल चल, घरात त्याला घाबरतो की काय मी? तुझ्या वडिलांना जे सांगितलं तेच मी तुला सांगतो. वाडा सोडायला तयार असशील तरच मी मुदत द्यायला तयार आहे. पण तुमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. अरे संबंध नाही म्हणजे काय? एक मिनिट तुम्ही बसा, मी भाजी ठेवून येतो. हा बसतो बसतो. राजा आज सुसाकार बापूंना फार त्रास दिला त्यांनी. आता दादाच्या मागे लागलाय. ठाऊक आहे मला. आता बघतो मी त्याच्याकडे. जय प्रभू. तुम्ही का? हा तुम्ही सुटलात, आम्ही अडकलो. ए पेढा कुठला? मला वेडा म्हणतो. अहो तुम्हाला नाही हो, राजाला म्हणालो. सारखाच होतो तुम्हाला. हा मग हरकत नाही. राजा कशाचा नंबर बदलला की काय? राजा आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? हृदय नीट तपासला ना? दिवसा तपासता येण्यासारखं होतं ते सगळं तपास. इथं दुखतंय? तू रोज याच वेळेला येत जा. चल चावट कुठला. तू इथेच थांब. कोणीतरी आलंय. मी आत्ता येतो. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आय एम फ्रॉम ऑर्बिट. तुम्हाला यापूर्वी कधी पाहिलं नाही? नाही सर, मी या सर्कलला नसतो. पण इथला माणूस 3 महिने रजेवर गेलाय म्हणून त्याचं काम मी पाहतो. असे डॉक्टर, आमच्या कंपनीचा पॅरासिटामॉल स्पेशली इफेक्टिव्ह फॉर. ठीक आहे. तुम्ही इथलेच का? नाही, मी महेश नगरमध्ये राहतो. ते भागोजीराव वैद्य होते ना, ते माझे सासरे. त्यांचं फार वाईट झालं नाही? आय एम सॉरी. नो नो, बट आय एम नॉट. म्हातारा एक नंबरचा चिक्कू माणूस होता. एक दमडा सुटायचा नाही त्याच्या हातात. आणि त्याची मुलगी इथं असली. म्हणजे वेल, म्हणजे तिची चाल चलणूक तशी बरी नव्हती म्हणून मी हाकलून दिले त्याला घरात. हो आय सी. सॉरी, मला माहित नव्हतं. जाऊ द्या डॉक्टर, दे ऑल आर युजलेस. यू आर अ नाईस चॅप. थँक्यू डॉक्टर. मग डॉक्टर, मी तुमच्या ऑर्डरची अपेक्षा करतो. ऑफकोर्स. हॅलो करुणा बेबी,
झाडांना पाणी वाटतं. आमचे मॅनेजर सुधीर कुठे आहे? सुधीर अरे सुधीर बाहेर गेलाय, येईलच इतक्यात. अरे तू बस ना, चहा घेणार ना? नको नको, सुधीर आल्यावरच घेतो. तू तुझं काम कर मी माझं करतो. मिस्टर डॉग, या घरात कुत्र्यांना मनाई आहे. नो परमिशन विदाउट ऍडमिशन. आईला चुकलं, बरं झालं कुत्र्याच्या पुढ्यातच बोललो. नो ऍडमिशन विदाउट परमिशन, कळलं? यू प्लीज गेट आउट, गेट आउट, गेट आउट, गेट आउट, गेट आउट. काय बापू, आज तरी खुश ना? तुमचा मुलगा मॅनेजर झाला. यू गेट आउट. अरे हो, त्याचं इंग्रजी कच्चं असेल, सगळेच काय माझ्यासारखे असतात. अबे तू गच्चा मी. अरे संस्कृत पण येत नाही. हा, याला नाल करतो रे. पो 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 पण होत नाही. हा, आकाशा फाका हिशे ना बा. हिशी हिशा हिशा हाला मी काय बोलतोय माझंच मला कळत नाही. याला काय कळणार? तसा जायचं नाही, त्याला दाखवतो बरोबर मी. माझी हा दाखवतो. ये कपिल देवचा चेलाय मी, दाखवतो तुला आता. आता जड होता, एकदम हलका झाला. हायला म्हणजे एकदम एवढा हलका झाला म्हणजे काय, एकदम गायबच झाला. गायब गायब. कुठे गेला, कुठे गेला? अरे पीछे से वार करताय कुत्ते. दोन दोन कुत्रे. अरे कॉमेंट्री चालू वाटतं. तुला काय करायचंय? अच्छा बोलता म्हणे त्या मान. बॉलचं पीक आलं का काय? तुला बरोबर मी दाखवतो. त्याची पळाला थांब थांब थांब. अरे बापरे, बरोबर आहे ना? तू अजून इथंच. तुला मी बरोबर दाखवतो. यू सिली डॉग. तो बॉल कुठे? बॉल बॉल नको. आधीच बरं शिकवलंय त्याने रे बाबा. नको. तुला तसं नाही ऐकायचं. तुला मी बरोबर त्या माझी माझा हात गेला. मला आता सगळं डाव्या हाताने करावं लागणार. माझी नोकरी जाणार. मला स्टेशनवर उभं राहावं लागणार. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम्ही एक पैसा दो दो दो. आई आई बोलवतोय. ये 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 माझ्या राजा. नाही, अरे आता तुला कसलंच काम सांगणार नाही. ये ये ये. नाही मी येऊ. बरं बाबा येतो. हो काय करणार, हात पाहिजे ना. थांब 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 थांब. माझाच हात मला पकडता येत नाही. मोगराचा हात काय पकडणार मी. सुनील सांग ना त्याला, सांग. असतोय दात काढून. माझ्याकडे हात उडला तिथे तुला काय नाही असतो. हसण्याचं काय करणार? तू नक्की राजाची काहीतरी खोडी काढली असणार. मी कुठं गोडी काढली? मी त्याला नुसतं म्हटलं गच्चा मी. त्याने माझा हातच गच्चा मी केला. मग बरोबर. हा सांग सांग त्याला सांग. राजा तुला आपला माणूस आहे ना, त्याला क्षमा नाही करणार. जा त्याचा हात लाव. अरे थँक्यू सुनील, थँक्यू. राजा भाऊ, राजा भाऊ, राजा भाऊ थँक्यू थँक्यू. तुम्ही माझा हात मला परत दिला आहात व तुमचे उपकार मी या जन्मात विसरणार नाही. राजा भाऊ, राजा भाऊ, मी तुम्हाला गेट आउट म्हटलं, माझी चूक झाली. मी गेट आउट, तुम्ही राहा. अहम गच्छामी. याला नाल कुठतरे, याला बडतरे, आपल वर्तरा. आकाशा फाकाशा, याला वार वर्षरा, मी वर्षशा. वर वर्षरा, याला वर्षा.
ठीक आहे, मी या 2 चेकची ऑर्डर सँक्शन केले, तुम्ही अकाउंटंटला द्या, ती ऑर्डर देतील. अरे किती दिवस हरामखोरी करणार आहेस तू? 4 महिन्यापूर्वी भेटलो, नुसती तोंडाला पानं पुसलीस माझ्या. भुरके प्लीज तोंड आवरा. नाही आवरणार. घरी बोलावून भानामती करून लोकांना घाबरवता काय? म्हणून मला इथे यावं लागलं. भुरके हे ऑफिस आहे, तर सभ्यपणानं वागा. अरे सभ्यपणाच्या गोष्टी कुणाला सांगतोस तू? लोकांचे पैसे बुडवायचे आणि बोलायच्या पद्धती शिकवतोस आम्हाला. सांगून ठेवतो, उद्या रस्त्यात कपडे काढून घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. भुरके सावकार म्हणतात मला. नमस्कार. इकडे कुठे? ऐकलंय मी सारं. तू आधी शांत हो. हे एक कारस्थान आहे. यात माझे वडील सुभानराव आणि किरण यांचा समावेश आहे. भुरके सावकाराचा तगादा हा त्यातलाच एक भाग आहे. आम्ही आमचा वाडा सोडा म्हणून सगळं चाललंय ना, मला कल्पना आहे त्याची. याच्याही पुढचा भाग मी तुला सांगू? बोल. मला नीट खात्री नाही, पण संशय आहे. मला किरणच्या गळ्यात बांधायचा माझ्या वडिलांचा विचार आहे. नाही, मी त्याला कधीही मान्यता देणार नाही. बाबा, तू सांगितलं त्या घरी जाऊन आले, पण तिकीट खपली नाहीत. अगं असं काय करतेस? तिकीट खपवलंच पाहिजे. मावशीचं काम आहे तुझ्या मावशीचं काम कसं असतं ते तुला माहिती आहे. पण कुठे आणि कशी खपू? ते गणपतरावचं गॅरेज आहे ना, तिथे पोरं आहेत, तिथे खपव जा. तो साध्या आहे, तो कोण गेंडे आहे, तो येडा कोण फुले आहे, आणि कोण तो मोगरा, माझा अजून विश्वास बसत नाही की तू मला भेटायला आलीस म्हणून. काल संध्याकाळी तुझी किती वाट पाहिली हॉटेलात, पण तू आलाच नाहीस. अगं तू वाट पाहावीस म्हणून गेली 10 वर्ष मी तुझी वाट बघतोय ग. पण तुला फिकीर कुठे त्याची? असं कसं म्हणतेस? अगं रोज नट आणि बोल्ट टाईट आणि ढिले करताना सारखी तुझी आठवण यायची ग. सगळी लोक देवाचं नाव घेऊन काम सुरू करतात, मी मात्र तुझं नाव घेऊन काम सुरू करायचं गो मगरा. पण माझं काम मात्र करत. अगं सांगून तर बघ, तुझ्यासाठी हा फुलाजीराव मारुती सारखा डोंगर घेऊन येईल का? मारुती कारागणू डोंगरासारखी. माझी खात्रीच होती तू माझ्यासाठी काय वाटेल ते करशील. अगं सांगून बघ, हा फुलाजीराव पिंपळराव पडले तुझ्यासाठी काय पडेल ते काम करेल. पडली की काय? नक्की विचारून तर बघ. माझी एक मावशी आहे. अच्छा, तिला उचलून आणायचं? नाही रे बाबा, मग तिची एक शाळा आहे, मुक्या आणि बहिऱ्या मुलांची. अच्छा, त्यांच्या सहलीसाठी बस पाहिजे. दिली. सहलीसाठी नाही रे, तिच्या शाळेच्या मदतीसाठी 2 दिवसांनी कुस्त्यांचे सामने. कुस्त्या. माझी आई, एवढं सोडून मला काही करायला सांग. माझ्या लहानपणी मी 5 वेळा कुस्त्या खेळलो, 6 वेळा पडलो, म्हणून तर आमचं आडनाव पडले आहे. माझ्या राजा, तू कुस्ती नाही खेळायची. मग मी काय करायचं? फक्त ही 2 तिकीट घ्यायची. एवढंच ना? ठीक आहे, अख्खं पुस्तक देतो आणि सगळ्या कामगारांना वाटून टाकतो. तू फक्त पैसे बोल किती ते. फक्त 500 रुपये. 500 रुपये? यायला सगळा पगार बोंबलला. हे घे पैसे. बघा, मला जरा तुझ्या जवळ येऊन बोलायचं होतं. बाबा आले वाटतं. अरे येऊ दे बाबा, त्याचा काय. आईला त्या बाबाच्या 500 रुपये प्रेम कर. प्रेक्षकांनो, आजच्या कार्यक्रमातील शेवटचा सामना जरा वेगळा आहे. राघव पेलवान एका वेळी कुणाही 2 पेलवानांची लढायला तयार आहे. जो जिंकेल त्याला 10,000 रुपये इनाम देण्यात येईल. तेव्हा कुणी 2 पेलवानांनी पुढे येऊन हे आव्हान स्वीकारावे. राम राम. राम राम. छायला आपल्या गावात कोण डेअरिंग वाज नाही ना. आपण दोघं जाऊ ना. काय पेटबीट लागले का तुला? अरे लहानपणापासून कुस्ती खेळायची प्रॅक्टिस आहे मला, म्हणून तर बऱ्याच वेळा पडायची प्रॅक्टिस झाली आहे. म्हणून तर आमचं आडनाव पडले. अरे लागला चान्स लागला, मिळाले 10,000 रुपये तर तुझंच खर्च कमी होईल. ते खरं रे, पण हातपाय शाबूत राहतील याची गॅरंटी काय? जास्त जवळ जायचंच नाही, लांबूनच आपलं. आहे का कोणी तयार? आम्ही तयार आहोत कुस्ती खेळायला. अरे भलतंच धाडस काय करताय? धाडस आमच्यासारख्या वाघानीच करायचं असतं. बाजूला वा, आम्ही चाललो कुस्ती खेळायला. आशीर्वाद मावशी, आशीर्वाद द्या. परत येतो. आता फुल्या मेला मावशी. पहलवान घरी सांगून आला का? सांगितलंय, तुमच्या पण सांगितलं. त्या आईला काय काळजी आहे माणसाला माझी. पहलवान अगोदर उतरवणार काय? तुमच्याच नावावर उतरवलंय. यायला पनवती कुठला. चल मी आहे ना तुझ्या. काय करतो?
ओ पंच, ओ पंच, नाव लिहून घ्या. नाव लिहून घ्या. FF म्हणजे आयला इंग्रजी कळत नाही. कुणी पंच केला? फुलाजी पडले. पडले आधीच पडले काय? गाण्याखाली आवाज काढू का? अहो ते अण्णा आहे माझं. ह्याचं पण लिहून घ्या. घ्या 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 घ्या. सुधीर भागोजी वैद्य. हो 10,000 रुपये तयार ठेवा, आम्ही येतो. ते कपडे बदली जागा कुठे आहे? तिकडे आतल्या बाजूला आहे. बरोबर तिथे जायचं आणि पिवळीच कापड घालायची. का हो का? परत बदलाय नको. तर मंडळी, या सामन्याला लवकरच सुरुवात होत आहे. पेलवान येत आहेत राघोजी. फुलाजी फुलाजी कोण नाही बोलत. फुलाजी इकडे या. हे घ्या चला तुमची पडलेली हाडं गोळा करायला. तोच तो राघो मला मध्ये बेदम मारलं होतं. अरे आता मला काही झेपणार नाही. अरे हाऊस म्हणून मार खाऊया. आपलं कुस्ती खेळूया. थांब, तू काळजी पण नको, मी त्याला बरोबर पटवतो. जय बजरंग बली. या राघोबा वाघोबा या. राघोबा राघोबा दादा या. दंड आहेत की हत्तीचे पाय आहेत? वा छान आहेत. राघोबा दादा एक रिक्वेस्ट आहे. आम्हाला पैशाची गरज आहे, तेव्हा तू पड. फुकट पडू नको. 2,000 मांडवली कर. एवढं बोलत लगेच रागवून दाखवतो काय? सेपरेट भेट तुला ना असा असा पिरगळीन. एवढं उंचावर कसं काय आलो? तुमची हळू फेका हळू फेका जरा हळू स्वर्गाची दार आणि हातचे मांडुलीचे काय कुमार याला सोडलं दारला दोघाला उडावलं बघा. आणि उडावल्या बरोबर त्याचे हात पुढे इकडे काय? सुनील, अरे आपला सुनील आता मार खातोय. आपल्याला गेले पाहिजे. असं चल. हो पुढे. तंगड मोडू नकोस. माझं लग्न अजून व्हायचंय. माझी होणारी बायको समोर बसली आहे. हे मोगऱ्या हळू मारतोय तो सांगितलं. जाऊया ना.
आणि राव हरलेला आहे. आपल्या ठरल्याप्रमाणे 10,000चं बक्षीस या 2 पहलवानांना देण्यात येत आहे. सुधीर आणि फुलाजी हे 2 पहलवान जिंकलेले. वेल डन सुधीर. वाघ निघाला, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. माझं शौर्य तुझ्या डोळ्यात शिरलं, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. राजा भाऊ ये, जी राजा भाऊची ओळख करून देतो. ये 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 राजा भाऊ काय नमस्कार. शिवाजी दादा, राजाने वाजवला की नाही बाजा? हो, लोकांना वाटतं आम्हीच वाजवल्या बाजा म्हणून तर शरण आलो. राजा भाऊ तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही. राजा भाऊ तुमची ओळख करून देतो. ही मोगरा, हिच्यावर लक्ष ठेवायचं बरं का. हा, यायला कुठे मोगरा माझी? हा मोगराचा बाप मला लई त्रास देतो. हा वा, काय पोरगी दणकट आहे माझी. हो, तुमचा मोगरा इकडे आहे, मी बट मोगरा. चला 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 राजा भाऊ, लक्ष असू दे बरं का. या मोगऱ्यासाठी वेडा झाला होता होय हा फुलाजी. सिरीज नंबर JL. सिरीज नंबर JL. नंबर 2. नंबर 6. नंबर 6. लास्ट लकी नंबर 3. येस, माझा नंबर लागला. काय झालं? काय नंबरच नाही लागला. बघू. चुकीचा नंबर आहे, चुकीचा नंबर आहे. काय चालणार? मला नंबर लागलाय.
अभिनंदन बाळ, अभिनंदन अभिनंदन. पैसे पैसे त्या सुधीरनं माझं कर्ज फेडलं, माझं तोंड बंद केलं. तुमच्या कटातून आता मी कटाप झालो. या दरिद्री लोकांना बरे पैसे मिळतात. मला दरिद्री म्हणता तुम्ही? मला दरिद्री म्हणता? तुम्ही नाही हो सुधीर. अहो लॉटरीचं तिकीट लागलं ना त्याला 5 लाखाचं. आणि कुस्तीत सुद्धा पैसे मिळाले. 2 मेकॅनिक्सनी राघव सारख्याला हरवलं. माय प्या ग्लासभर. त्या राघवचं काही एक सांगू नका हो. गेनासे लेकाचा मस्तीत भांग पिऊन झाला होता ना. तुम्हाला सांगतो भीमराव, कुठेतरी काहीतरी गडबड आहे. लॉटरीच्या रिझल्टच्या दिवशी मी स्वतः हजर होतो. निघणारा प्रत्येक नंबर माझ्या तिकिटाशी जुळत होता. नंबर लागला म्हणून मी वर गेलो तर माझ्या हातात भलतंच तिकीट. त्या सुधीरच्या भावाने काहीतरी हातचलाकी करून माझं तिकीट ढापलं आणि बक्षीस घेऊन गेला. हे लोक काहीतरी जादू टोनानंतर भानामती करत असले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी त्याच्यावर खरी गेलो. खुर्चीवर बसायला गेलो तर खुर्ची दुसरीकडे, पुन्हा बसायला गेलो तर खुर्ची तिसरीकडे. आता हे काय भानामतीशिवाय होते? ते काही असलं तरी पुढे काहीतरी केलंच पाहिजे ना. करायला तर पाहिजेच. आणखी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तनुजाची सुधीर बरोबरची वाढती घसट थांबायलाच पाहिजे. हा शाबास, बरोबर बरोबर. सगळ्या भिंतीला मार, सगळ्या भिंतीला मार व्यवस्थित. शाबास, मस्त दिसतो अगदी. असायला काय झालं तुला? अरे तोंड बघ तुझ्या. त्याला काय झालं? हा जो फ्रीज आहे ना, हा जाऊ दे त्या किचन तिकडे. हा समोर, हा सावकाश. हा आणि कपाट या समोरच्या बेडरूम मध्ये. हा ए फुल्या, आलो रे बाबा. साधा भांग सुद्धा पाडू देत नाहीत. ह्या कटकट भारी यांची. माझ्यासाठी उचलणार आहेस काय? या इथे नुसती घाई लागले. लवकर लवकर नेऊन ठेव. चल. करुणाताई, तुझ्यासाठी साड्या, माझ्यासाठी बॅट बॉल. तुझ्यासाठी काय आणू राजा? वेड्या, तुम्हाला मिळालं म्हणजे मला मिळाल्यासारखंच आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. चालते का इथून? स्कूटर साठी जेव्हा 12,000 रुपये घेऊन याला तेव्हा तिला घरात घेईन. करुणाताई, आता पैशाची अजिबात काळजी नाही. मी तुझ्या नवऱ्याला स्कूटर घेऊन द्यायची ठरवली. तेवढ्यावरूनच बिनसलं होतं ना. हे बघ सुधीर, तू स्कूटर घेतली मला अजिबात आवडणार नाही. अरे हा तत्वाचा प्रश्न आहे. अगं पण हे बघ, तू स्कूटर देऊन प्रश्न सुटणार आहे का? उद्या ते आणखी कशाचीही मागणी करतील. हे बघ, पण तू तुझ्या भवितव्याचा विचार केलास का? हे बघ, मी विचार करूनच सांगते. त्यांना त्यांच्या वागणुकीचा पश्चाताप होऊन ते मला मानानं परत नेत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. असं काय म्हणता? बर बर. हा तर भास्करराव, अर्थात माझा तसा काहीच संबंध नाही, पण डॉक्टर म्हणून लोक मला विचारतात असं का घडतं म्हणून. पण कशाबद्दल? अहो, तुमच्या सासऱ्याच्या घरात काही चमत्कारिक प्रकार घडतात. लोक म्हणतात हा भानामतीचा प्रकार आहे. तेव्हा माझं काम असं होतं, तुम्ही त्या घरात जाऊन थोडी माहिती काढा. अहो पण डॉक्टर, मी त्या घरात पाऊल सुद्धा टाकत नाही. मी माझ्या बायकोला कायमची टाकली आहे. इनफॅक्ट माझ्या आईनं माझं लग्न ठरवलंय दुसरं 8च दिवसांनी आहे. तेव्हा आता मी त्या घरात जाण. अहो पण हे काम फक्त तुम्हीच करू शकता. पण तुम्ही फक्त तिथं जायचं आणि मी सांगतो तसं करायचं. हा, यू विल डू इट. करुणा, तू खुश आहेस ना? हे काय विचारणं झालं? कारण तुझ्या सुखापुढे मला दुसऱ्या कशाचीच पर्वा नाही. तुझं सुख तेच माझं सुख. तुम्ही? करुणा, माझं चुकलं.
आईच्या सांगण्यानं वावत गेलो. माझी चूक मला समजली करुणा. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, नाही जगू शकत. असं काय करता लहान मुलासारखं? मला सुद्धा तुम्ही हवे आहात. माझा संसार हवाय. मी सुद्धा तुमच्या आठवणींवरच जगते ना. करुणा, मी वेगळी जागा बघतोय. ती झाली ना की आपण दोघे एकत्र राहू, मग आईचा संबंधच येणार. माझं वैर नाहीये त्यांच्याशी, पण त्या वाटेल तसं बोलतात तेव्हा. आता नाही तसं होणार. तू गेल्यापासून मला एक दिवसही कधी चैन पडलं नाही. मी तुला खरंच सांगतो, मला घर नको, स्कूटर नको, काही नको. मला फक्त तू हवी आहेस का? तुम्हाला कधी विचारपूसही करावीशी वाटली नाही ना? तुला तर माहितीच आहे सगळं. तुझे आई वडील गेले तेव्हा मला खूप वाईट वाटलं. अक्षरशः तुझ्याकडे धावत यावं असं वाटलं. पण आई पुढे माझं काही चाललंच नाही. तुमचं कसं काय चाललंय? चांगलं चाललंय. तुझा भाऊ समर्थ आहे म्हणा. त्यानं कर्ज वगैरे फेडलं का ग सगळं? हो, कर्ज फेडलं, लॉटरी लागली, सगळं काही चांगलंय. आणखी काय पाहिजे आम्हाला? पण तुमचं नशीब असं एकदम कसं पालटलं ग? आम्ही कोणालाही सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगते. बापू गेल्यानंतर एक कुत्रा, राजा म्हणतो आम्ही त्याला, तो अचानक घरात आला. तो जादूचा कुत्रा आहे. तो आल्यानंतर सगळं चांगलं व्हायला लागलं. अगदी चमत्कार म्हणतात ना, तसं. काय सांगतेस काय तू? हो, खरं तेच सांगते. मी पोहे करू तुमच्यासाठी? हे काय विचारणं झालं? अगं तुझ्या हातचे पोहे किती दिवसात खाल्लेले नाहीये. मला आज इतका आनंद झालाय म्हणून सांगू. तुम्ही बसा, मी आणते पोहे करून. आता ह्याला कसं सांगायचं, लहान पडला ना. त्याचं काय आहे की मोगरा नावाचं फुल तुला माहिती आहे का रे? मोगरा म्हणजे चाई चुई मोगरा? तोच 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 मोगरा मला मिळावा अशी माझी इच्छा आहे. अरे फुलाजी दादा, मोगऱ्याचं फुल म्हणजे काय गोष्टीतल्या गुलबगावलीचं फुल आहे का? अरे तसंच असतं रे बाबा. तुला आता काय समजावून सांगणार? तू राजा भाऊला सांग ना माझ्या कामाबद्दल. ठीक आहे ठीक आहे. हा घे रुपया. हा पहिले चॉकलेट दिलं, आता रुपये कशाला? तुला नाही रे बाबा, ही राजा भाऊंची दक्षिणा आहे. पण मला कशाला? त्याला दे ना. हो, मला वाटलं पुजाऱ्याला द्यायची असते म्हणून तुला दिली. त्याला देतो. राजा भाऊ. राजा भाऊ, सुनीला मस्का लावलाय. ही घ्या रुपया दक्षिणा. आज उपवास असेल ना तर मटण फ्रीज मध्ये ठेवा आणि उद्या खा. पण तेवढं ते मोगराचं तेवढं येतो. तुम्ही कशाला उठताय? मी सरळ चालतो. त्यांना वाटलं मी त्यांच्यासारखं चालतोय राघवले. 1 रुपयात 2 जीवांच्या जन्माच्या गाठी मारणं आलं. संभाळी नोट. अरे वा राजा, मग काम करणार ना? चकाचक. आई घसरते माझी. वा मोगरा. हा फुले कुठे? आमचे मालक वरती रूम मध्ये आहेत. मी त्यांना सांगतो. त्यांना सांगा कपडे घालून या. हळू. चला. या ये. येस येस. अवकाश चाला, कारण मला दिसत नाही. काय गारगार वाटतंय. मो गालीच्या. ये बस बस बस. हे फूल डोक्यात घाल. येस सर. नो सर. टी, कॉफी, कोल्ड ड्रिंक, विस्की, ब्रँडी, रम. कॉफी. कॉफी येस. कॉफी नो. येस. विस्की येस.
कॉफी 3 नंबर 500. बाबा विस्की म्हणजे दारू. मला माहिती आहे ते. नाही त्यांनी तुला पसंत केली तर निदान दारू तरी हाताला लागेल. विस्की येस. 2 कप येस. बाबा अरे तू काहीतरी घोटाळा करणार. सुखा बाबा ए कमी येस सर. हू पे बिल. डोंट वरी, दॅट हॅज बीन टेकन केअर ऑफ. कसला केअर म्हणाला तो. याचा अर्थ तुमच्या बिलाची व्यवस्था झाली आहे. मराठी येतं की त्याला. उगाच इंग्रजी फाडतोय. माझ्या हॉटेलमध्ये कब्बशा सुद्धा धुवायला ठेवणार नाही मी त्याला. बाबा तुला सांगितलं ना जादा बोलायचं नाही म्हणून. माहितीये. प्लीज कम सर. हॅलो. दिस इज मिस्टर गोपीनाथ. त्याच्याबरोबर पोरगी कोण आहे. बाबा त्याची मावशी असेल. Oh, whiskey! You like whiskey? Carry on. कोण आहे. 2 कप विस्की. I'm Mr. Dewan. मैं आबू दाबू इला असतो. मला सुद्धा लहानपणी अबुधाबी जाम आवडायची. अबुधाबी नाही हो, अबुधाबी गाव आहे. Yes. मला बसायला सांग ना, sorry. please. Please. Thank you. Please. Thank you. Please. तू पण बस ना. Thank you. बस. Take your seat. Take your seat. बस. Thank you. अहो हा फालतू ड्रायव्हर आहे ना तुमचा. त्याला शेजारी काय बसवता. Shut up! तो फालतू ड्रायव्हर नाहीये. तो पण गर्भ श्रीमंत आहे. त्याला मी दरमहा 10,000 रुपये देतो. स्कॉच प्रथमच प्याला म्हणून ठसा लागला असेल. नाही स्कॉचचा नाही. 10,000चा ठसका बसला. मुलगी कुठं आहे. मुलगी माझ्यासारखा आंधळा दिसतोय. नाईस गर्ल. डॉटर. नॉनसेन्स. तुझ्यासारखा फालतू हॉटेलचा फालतू मालक माशी बरोबरी करतो. नॉनसेन्स. अरे माझं स्टँडर्ड काय, तुझं स्टँडर्ड काय. तू तुझ्या स्टँडर्ड प्रमाणेच मुलगा बघितला पाहिजे तुझ्या मुलीला. एखादा लॉन्ड्री वाला, एखादा पानवाला माशी बरोबरी करतो. नॉनसेन्स. फुलाजी सेठ. अरे हो फुलाजी हरामखोर. त्याची लायकी तरी आहे का. अरे हो काय हो. तुझ्यावर विश्वास ठेवला हाच मूर्खपणा केला. आता भेटू दे. जोड्यानच हाणतोस. कोणाला शिवाय. फुलाजी यु नो त्याची लायकी नाही माझ्या पायाजवळ उभं राहायची. हरामखोर बाजी फुलाजी. कोणाला शिव्या देतो. अरे असेल तू 4 बंगलेवाला म्हणून काय माझ्या फुलबाईला शिव्या देतो काय. तो माझा होणारा जावई आहे. अरे बोलशील ना दात पाडून टाकेन. केस उपटून टाकेन. म्हणजे तुम्ही मला तुला केव्हाच पसंत केलं होतं आमच्या मोगरासाठी. मला पत्ता लागू दिला नाही मामा. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे आणि उन्हाळे जास्त बघितले मी. तुला काय वाटलं तुझे काय करत होतात ते मला कधी दिसलंच नाही. म्हणजे मला सगळं दिसत होत. मामा तुम्ही ग्रेट आहात. अशी फिरकी आयुष्यात माझी कोणी घेतली नव्हती. तू माझ्या घरी वैदू बनून आलास ते सुद्धा मला माहिती आहे. मामा आता एकच गोष्ट करा. काय बोल. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. देतो. आशीर्वाद काय पोकळ असतो केव्हाही देता येतो. काय एक काम कर. हे सगळं विस्कीचं बिल भरून ये. काय रे तुम्ही बिंदास मी भरतो सगळे पैसे. चला 20-25 कप विस्की घेऊन ये. मामा इकडे विस्की कपात आहे बाहेर पिऊया. चला कपात आहे मग किटलीतून घेऊन ये. हो भास्करराव. डॉक्टर काम फत्ते. व्हेरी गुड. माझं नाटक डॉक्टर 100% यशस्वी झालंय. काय भानामतीचा प्रकार वगैरे. नाही त्यांच्याकडे म्हणे एक कुत्रा आलाय आणि तो कुत्रा या सगळ्या जादू करतो असं त्यांना वाटतं. अच्छा म्हणजे कुत्र्याच्या नावावर सगळं खपवतात. एनिवे थँक्यू. पण डॉक्टर तुम्ही माझ्या लग्नाला मात्र नक्की यायचंय का. पण तुमच्या पहिल्या बायकोला कळलं तर. तिला कोण सांगायला जात आहे. आणि कळलं तर कळलं ती गाठेल की दुसरा कोणीतरी. पण डॉक्टर तुम्ही माझ्या लग्नाला मात्र नक्की यायचंय. अरे यायचं म्हणजे काय येणारच. हा तुमचा आहेर ऍडव्हान्स 500 बॉटल्स. थँक्यू सो मच. बाय द वे तो
कुत्रा बघायचा होता मला. कोण पाहिजे आपल्याला? नमस्कार, मी डॉक्टर आहे. कोणाला भेटायचं होतं आपल्याला? कोणी पुरुष माणूस आहे का घरात? नाही, माझा एक भाऊ कामावर गेलाय आणि दुसरा शाळेत गेलाय. ठीक आहे, मी नंतर येईन. नाही, पण काय काम होतं आपलं? नाही, भागोजीराव फार नामांकित वैद्य होते. त्यांच्या संग्रही काही दुर्मिळ आयुर्वेदिक औषधं होती असं कळलं मला. काही आयुर्वेदिक औषधं ॲलोपॅथिक औषधांपेक्षा प्रभावी असतात. तेव्हा आपण जर वैद्यभुवांची औषधं विकणार असाल तर? नाहीतरी ते ठेवून आम्ही काय करणार? तुम्ही नेलीत तर त्याचा उपयोग तरी होईल. मला बघायला मिळतील कोणती औषधं आहेत ती? का नाही, या ना, दाखवते तुम्हाला. आवळकथी आणि चित्रक याच्यापासून हे चूर्ण बनलंय. बापूंनी बऱ्याच प्रकारच्या वनस्पतीपासून ही औषधं बनवली आहेत. या गोळ्या बनवल्या आहेत. हा कुडेपाक, हे गंधक, अनेक जडीबुटींच्या मिश्रणाने हे चूर्ण तयार केलंय. हरडा बोल, हे चित्रक, हा पारा, ही बुट्टी आणि हे निशोत्तर आणि ही वेगवेगळ्या वनस्पतीपासून बनवलेली पावडर आहे. करुणा, तुझ्या सुखापुढे मला दुसऱ्या कशाचीच पर्वा नाही. तुझं सुख तेच माझं सुख. तुझी चाल चलवणूक वाईट होती म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला टाकली. मला घर नको, स्कूटर नको, काही नको. मला फक्त तू हवी आहेस का? तू. तुझ्या नवऱ्याने टाकली आहे तुला. इतकंच नाही तर 8 दिवसात तो दुसरं लग्न करणार आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. नाही जगू शकत. इतकंच नाही तर 8 दिवसात तो दुसरं लग्न करणार आहे. दत्तगुरु, मला क्षमा करा, क्षमा करा. राजा, का वाचवलंस मला? अरे, मला जगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. मला मला मरायचा सुद्धा अधिकार नाही. ताई, काय झालं? करुणा ताई, काय झालं? अरे, मी विहिरीत उडी टाकली जीव देण्यासाठी.
भास्कर दुसरं लग्न करणार आहेत. मी वाईट चालीची म्हणून मला त्यांनी टाकलं असं ते सगळीकडे सांगतायत. कोणी माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहायला जावतं. कशासाठी जगू मी? हे असले वेडेपणाचे विचार मनातून काढून टाक. घरी चल. हा पाहिला का लक्ष्मी हार? छान आहेत हो दागिने. हो ना. अहो खरं सांगायचं ना, म्हणजे मी मुलीच्या वडिलांना अगदी खडसावून सांगितलं होतं की हुंडा म्हणून मी घ्यायची नाही. पण बघा ना, एक एक माणसं कशी असतात ती. ते मला म्हणाले की ते काही नाही हो, तुम्हाला 10,000 रुपये तरी घेतलेच पाहिजेत. बघा, अशा लोकांच्या मुळेच हुंड्याची प्रथा बंद होत नाहीये. अहो काय आहे की एक तर माझी पहिली सून वाईट चालीची निघाली, म्हणून नाईलाजास्तव मला हे दुसरं लग्न करावं लागतंय माझ्या मुलाचं. तरी त्या मानानं तुम्ही खूपच दागिने केलेत हो. हो ना, नको नको म्हणता आग्रहाने हे सगळं इतकं केलं बघा. आणि एवढ्यानं काय होतंय, माझ्या भास्कर साठी स्कूटर सुद्धा घेऊन देणार आहेत. सुनेला छाऱ्या नादांच्या अंडणी दूर हो. होय, मीच बोलतोय. तुझ्यासारख्या नादान सासूला शिक्षा द्यायला मी आलोय. मी काय म्हणतो ते नीट ऐक, ओरडू नकोस. भास्करचं हे लग्न मोडलंच पाहिजे. आणि सुनेला छळणाऱ्या तुझ्यासारख्या नादान सासूला ही शिक्षा. हे बघ रे काय झालं. करुणेसारखी निष्कलंक मुलीला व्यभिचारी ठरवून बदनाम केलीस. स्कूटर साठी तिला घरातून बाहेर काढलीस. सांग, आता कुठल्या पायाने चालवशील स्कूटर? गुरुदेव दत्त. माझा पाय कामातून गेला. माझं हे काय झालं बघ रे. नलिनीबाई, मुहूर्ताची वेळ टळून गेले बरं का. आम्ही येतो आता. चला ग. तनो, काय डॅडी? आजपर्यंत फक्त कानावर येत होतं. म्हटलं तुझा कॉलेज मधला मित्र आहे. ओ, म्हणजे तुम्ही सुधीर बद्दल बोलताय? Shut up! एका मामूली मेकॅनिकच्या गळ्यात गळा घालायला लाज नाही वाटत तुला? कुठे तो डॉक्टर किरण आणि कुठे हा फालतू मेकॅनिक? हे सगळं सुभानरावच्या कानावर गेलं तर काय होईल? मला त्याची पर्वा नाही. मला हे चालणार नाही. सुभानरावांना मी शब्द दिलेला आहे. मला न विचारता? मी तुझा बाप आहे. पण मी आता लहान राहिलेली नाहीये. माझे निर्णय मीच घेणार. उद्धटपणानं बोलू नकोस. बरं, नम्रपणे पण मी ठामपणे सांगते, किरणशी मी लग्न करणार नाही. पण का? ऐकायची तयारी आहे तुमची? मग ऐका तर, सज्जन माणसाला फसवणाऱ्या स्त्री लंपट माणसाशी मी लग्न करणार नाही. तुमच्या गैरधंद्यासाठी तुम्ही माझा वापर करू इच्छिसाल तर ते मला जमणार नाही. खोलीत कोंडून ठेवतो. याद राख, पुन्हा घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर, आणि त्या भिकारड्या मेकॅनिकला भेटलीच याद राख. आणि खबरदार पुन्हा खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं तर. कळलं का? तुझ्या बापूंची पुण्य खूप मोठी आहे. सगळं काही छान होणार आहे. तू एक लक्षात ठेव, दुसऱ्यांना कधीही दुःख देऊ नकोस. फक्त प्रेम दे. मनापासून अभ्यास कर आणि गुरुदत्तांना कधीही विसरायचं नाही. हं? ए, तू असं का बोलतोय आज? तुझं मला सांगायचं ते मी तुला सांगितलंय. मी नाही ऐकणार. तू असं का बोलतोस आज? अरे सांग ना राजा, सांग ना. माझी परत जायची वेळ झाली. मी तुला जाऊ नाही देणार. तू मला सोडून कुठेही जायचं नाही. असं वेड्यासारखं बोलू नको. शहाणा मुलगा आहेस ना तू. नाही,
मी तुला सोडणार नाही. तू कुठे जाणार आहेस? जिथून आलो तिथे. तुला माहितीये मी अग्रहावरचा नाही. माझी जागा दत्तगुरूंच्या पायाशी आहे. पण तू नसताना मला करमायचं नाही. मी पण येतो. नाही नाही, तुला खूप खूप शिकायचंय. मोठा डॉक्टर व्हायचंय. बापांचं काम पुढे चालवायचंय. रडू रडू नको. काही विचार करू नको. झोप झोप झोप. शहाणा राजा ना तू. झोप. झोप. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. सासरे बुवा, तुम्ही तनुजाचं हिंडणं फिरणं बंद केलं हे एकदम बेस्ट केलं बघा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, नागिन म्हणून आहे धाकली आणि पोरगी म्हणून आहे आपली. साहेब, पण वाड्याचा प्रश्न तसाच राहतो. वाड्याचा प्रश्न मी तो कधीच सोडवणार. राखू, माहेपत आणि त्याचे साथीदार आज रात्री तो वाडा पेटवून देणार आहेत. एका दगडात 3 पक्षी. वाड्याच्या विव्याचे पैसे वाडा पाडण्याच्या खर्चात बचत. वाड्यासकट सगळ्यांची राख रांगोळी हातात येईल ती थाप. आजची रात्र अंधारी असली तरी आपल्याला प्रकाश देणारे ठरणार आहे. केलवात पलीकडे फेकलं पण माघारी येतं. काहीतरी भानामधला प्रकार दिसतोय. अरे वेड्यात का तुम्ही? बायपात जी एखाद्या औंधकाला दरवाजा फोडून टाक. चला जी चला चला. परत मार खायचा का? ये 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 टकल्या ये. आजा आजा आजा. दादा दादा, राजा कुठे? राजा कुठे? जागाव अरे बघतोस काय? मार त्याला. सोडू नका. पकडा. राजा कुठे? राजा कुठे? दादाला वाचव. राजा कुठे? राजा कुठे? देवावर हात टाकतोस असं कधी बरं होणार नाही.
राजा जा. फुल्या मार. तुम्ही होय, मी कुत्राच बोलतोय. तुम्ही सर्व दानवांची अवलाद आहात. भागोजी सारख्या सज्जन माणसावरती तुम्ही अत्याचार केलेत. या घरातल्या माऊलीचा बळी घेतलात. खुद्द गुरुदत्तांच्या तस्वीरीवरती हात उगाराला तुम्ही कमी केलं नाहीत. या सगळ्याची शिक्षा देण्यासाठीच दत्तगुरूंनी मला इथे पाठवलेला आहे. राघव, तू आपल्या शक्तीचा दुरुपयोग केलास. यापुढे तू स्त्रीसारखा वागशील. मैप्या, ए मैप्या, चल ना नदीवर पाणी भरायला. ए चल ना रे. ये हा. महेपती, तू औषधात विष कालवलंस आणि अश्राप जीवांचा बळी घेतलास. यापुढं तुझं शरीर विषमय होईल. आणि तू डॉक्टर किरण, तू तर समाजाला लागलेला एक कलंक आहे. जगाला यापुढं तुझं काळं तोंडच बघावं लागेल. किरण, काय झालं रे किरण? सुभानराव, तू तर सर्वात मोठा गुन्हेगार आहेस. जनसेवेचा बुरखा पांघरून फक्त स्वार्थ साधलास. ज्या बुद्धी चातुर्यानं तू लोकांना फसवलंस, लुबाडलंस, तुझी ती बुद्धी भ्रष्ट होईल. तू वेडा जी मी नवीन बिल्डिंग बांधेन ती सुधीरच्या नावे करेन. त्याचा जावई म्हणून मी स्वीकार करेन. दत्तगुरूसाठी तिथे एक छोटस मंदिर बांधेन. कल्याण वस्तू गुरुदेव दत्त. राजाभाऊ मला क्षमा करा. क्षमा माझी मागू नका नलिनीबाई, त्या करुणीची मागा. जा. करुणा, सुबाई, करुणा, मला क्षमा कर. राजा, माझी चूक मला समजली ग. सासूबाई, पोरा, माझं चुकत होत रे. राजा, काय मस्त शिक्षा दिलीस तू या लोकांना. अरे मी कोण शिक्षा देणार? करता करवता तो आहे. चल, माझी निघायची वेळ झाली. तू जाऊ नको राजा, तू जाऊ नको. राजा, तू आम्हाला सोडू नको. फक्त मित्र म्हणून आमच्या घरी राहा. काही करू नको. असं नाही करायचं सुन्या. अनेक गरिबांच्यावरती अन्याय होत आहे. त्यांच्या मदतीला जाणं मला भाग आहे की नाही? हे पटतंय ना तुला? शहाणा ना तू? दत्तगुरूंना विसरायचं नाही. ये सोन्या, रडू नको. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.